आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अदिती कुठे गेली? माझी अदिती कुठे? अदिती, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तुमच्याकडे येण्याआधी मी तिला शाळेत स्वतः सोडले. मग ती इथं कशी असेल? कमलाई, तू पण आता त्याच लोकांसारखं वागायला लागलीस. माझी अदिती इथेच आहे, इथेच कुठेतरी आहे. मी तुला शोधून काढणार आहे. अदिती कुठे आहेस बेटा? ऐका माझं, तुम्ही समजताय तसं काही नाहीये. अदिती बाळा, बाहेर ये पटकन. तुला माहितीये ना, तू जर बाहेर आली नाहीस तर हे सगळे तुझ्या आईला वेडे ठरवणार आहेत. तुला चालणार आहे का? अहो ताईसाहेब, ऐका ना माझं. मला कोणाचंच काहीच ऐकायचं नाहीये. मला आत्ताच्या आत्ता घरी जायचंय, लगेच. अदिती माझी वाट बघतेय घरी. हा, मी आवरते पटकन सगळं. अहो ताईसाहेब. मंदा कुठे आहेस तू? ताईसाहेब, मला आवाज दिलात? बोला ना, काय काम आहे? अदितीच्या शाळेत जायची वेळ झाली आहे. दूध तयार आहे ना? हो, दूधच गरम करत होते. पटकन घेऊन येते. नाही, हे शक्य नाहीये. मंदा असं काही करेल तरी मला असं का वाटतंय? मंदा कुणाच्या तरी सांगण्यावरून अदितीच्या दुधात विष मिसळण्याचा प्रयत्न करते. अदिती, तुझ्या आईचं नशीब थोर म्हणून ती वाचली, पण तुला आज कोणीच वाचवू शकणार नाहीये. तुझा खेळ खल्लास. मंदा, काय करतेस? तुम्हीच सांगितलं होतं ना दूध आणायला. अगदी मन लावून ढवळत होतीस. काय घातलंस? म्हणजे असं का बोलताय? खरं खरं सांग, विष घातलंस ना? काय? तुम्हाला काय वाटलं तुम्ही माझ्या विरोधात काही कराल आणि मला कळणारच नाही? आधीची मैत्री राहिलेली नाहीये मी. मला सगळं कळतं आणि सगळं आधीच दिसतं. खरं खरं सांग, तू माझ्या अदितीच्या जीवावर उठलीस ना? नाही ताईसाहेब, मी असं का करेन? तुम्ही मला बाकी काही बोला, पण चुकून असा घाणेरडा आरोप करू नका. मी आपल्या अदितीचं का वाईट बघेन? एकुलती एक वारसदार आहे माझी लेक. तिच्या बाबतीत काहीही घडू शकतं. काय झालं? कमला मावशी, बरं झालं तुम्ही आलात. तुम्ही तरी ताईंना सांगा ना. ताई म्हणतात की मी दुधात काहीच मिसळलेलं नाही याची खात्री आहे ना तुला? हो. आताच्या आत्ता दूध पिऊन दाखव मला. हो ताईसाहेब. मंदा, काय सांगितलं? लक्षात आलं नाहीये? तू दूध पिणार आहेस का मी? कसं शक्य आहे? तू ह्यात काहीतरी ढवळत होतीस हे मी स्वतः बघितलंय. अदितीला दुधात मध घातलेलं आवडतं, म्हणून मध घालून फक्त ढवळलं होतं.
तू आता कितीही सांगितलंस तरी मी तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाही. आणि ताबडतोब रिॲक्शन होते असं नाहीये ना. तासाभरातच कळेल काय कळायचंय ते. मी आता सगळ्यांना आधीच बजावून सांगतेय, मंदा माझ्या आदितीसाठी कधीही यापुढे स्वयंपाक करणार नाही. जे काय करायचं ते मी करणार. आलं लक्षात? कमला मावशी, तुम्ही बघितलं ना, मैत्रीताईंनी चक्क माझ्यावर संशय घेतला. नाही मंदा, अगं त्यांची सध्या मानसिक स्थिती ठीक नाहीये म्हणून त्या अशा वागतात. पण ताईसाहेब कधीच असं माझ्याशी बोलल्या नव्हत्या. त्यांनी एक वेळेस मला कामावरून जरी काढून टाकलं असतं ना तरी चाललं असतं, पण हा असा आरोप करायला नको होता. अगं तू त्यांची मनस्थिती तर समजून घे ना. आता सध्या त्यांचा कुणावरच विश्वास राहिलेला नाही. फक्त थोड्या दिवसांचा तर प्रश्न आहे. अगं यापुढे आपल्यालाच त्यांना आता समजून घ्यावं लागणार आहे आणि आपल्यालाच त्यांना सांभाळावं लागणार आहे. फक्त काही दिवसांचा प्रश्न आहे. थोडा वेळ जाऊ दे. मला खात्री आहे सगळं काही आधीसारखं व्यवस्थितच होणार आहे. बाप रे, अदितीची शाळेत जायची वेळ झाली. आता ही मुलगी तयार कधी होणार, शाळेत कधी जाणार? मग पुढे काय झालं? तेवढ्यात शाळेची बेल वाजली. मग आम्ही सगळ्या जणी टिफिन तसाच अर्धवट सोडून क्लासरूम मध्ये गेलो. हे काही मला तुझं अजिबात आवडलेलं नाहीये. टिफिन न खाण्यासाठी तुला रोज कारणं हवी असतात आणि तू जर असंच करत राहिलीस तर तुझी तब्येत कशी होणार? आणि तब्येत नाही झाली तर मग तू मोठी कशी होणार? पण मी तेव्हा काय घडलं ते सांगितलं ना. यापुढे मला अजिबात असलं काही सांगायचं नाही. मी तुझं रोज टिफिन चेक करणार आणि टिफिन मध्ये दिलेलं रोजच्या रोज संपलं पाहिजे. रूपा, काय झालं ताईसाहेब? हेच मी तुला विचारते, काय चाललंय हे काय? आदितीच्या युनिफॉर्मचं बटन लावत होते आणि ते झालं की तिला शाळेत जाण्यासाठी रेडी करणार आहे. माझ्या आदितीसाठी कोणी काहीही करायची गरज नाहीये. मी आधी सगळ्यांना सांगितलंय माझा कुणावरही विश्वास नाही आणि तुझ्यावर तर नाहीच नाही. तू मुद्दाम बटन लावण्याचं नाटक करत होतीस ना? ताईसाहेब, अहो असं का बोलताय तुम्ही? मी नाटक का करेन? ती सुई माझ्या आदितीला लागेल, मग तिला सेप्टिक होईल आणि तिला त्रास झालेला बघून मला त्रास होईल. हे असंच काहीतरी आहे ना डोक्यात तुझ्या? ताईसाहेब, अहो काय झालंय तुम्हाला? तुम्ही आजकाल माझ्याशी असं का वागताय? आपल्या आदितीवर माझं किती जीव आहे तुम्हाला माहिती नाहीये का? याआधी मला सगळ्यांबद्दल खरंच काही माहित नव्हतं, पण आता मला सगळंच कळून चुकलेलं आहे. माझ्या आदितीच्या जवळपास पण फिरकायचं नाही, सांगून ठेवते. तिला काय हवं नको ते बघायला तिची आई समर्थ आहे, कळलं? चल ग, चल चल. आई, अजिबात काही बोलू नकोस. मी जे सांगते ते नीट लक्ष देऊन ऐक. यापुढे आईशिवाय दुसरा कोणावरही विश्वास ठेवायचा नाही. कारण तुझी आई तुझ्या बाबतीत कधीच चुकीचा विचार करणार नाही. एकतर तू चुकीचा युनिफॉर्म घातलायस. आज पीटीचा युनिफॉर्म नाहीच आहे. आता जर रूपा मावशी ए, अजिबात मी असताना इथे दुसरं कोणाचं नाव घ्यायचं नाही. आई, तुझं नक्की काय चाललंय? तू असं का वेड्यासारखं वागतेस? खबरदार, मला कोणी वेड म्हणायचं नाही. मी आधी वेडी होते आणि फक्त वेडी नाही तर मूर्ख होते. म्हणून या सगळ्यांनी माझ्या विरोधात प्लॅन केला. म्हणूनच या सगळ्यांनी मला फसवलं. इतकं फसवलं की बघता बघता
सगळं काही हातातनं गेलं, बरंच काही गमावलं मी. पद, प्रतिष्ठा, विश्वास आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझा दादा. या मूर्ख लोकांमुळेच मी माझ्या दादाला गमावलं ना. आदिती, चल ना, स्कूलला जायला आधीच उशीर झालाय. चल पटकन. नीट गाडीतनं जायचं आणि विंडोतनं हात बाहेर काढायचा नाही, कळलं? पण आई मी नेहमी आपल्या गाडीतूनच जाते ना, मग तू आज एवढं का समजवतेस? तुला नाही कळणार ते. मी सांगते ते ऐक फक्त. चल. ताई साहेब, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी आहे ना, तिची व्यवस्थित काळजी घेईन आणि तिला शाळेत सोडीन. चला आदिती मॅडम. थांबा, थांबा, ताबडतोब थांबा. बाहेर या, बाहेर या. काय झालं ताई साहेब, असं का बोलताय? मी असं का बोलते तुम्हाला चांगलं माहितीये. तुम्ही माझ्या आदिती सोबत काहीही करू शकता, किडनॅप पण करू शकता. ताई साहेब, अहो काय बोलताय तुम्ही? सगळ्यात जास्त माझ्यावर विश्वास आहे असं तुम्हीच म्हणाला होतात ना. म्हणून तर आदितीला शाळेत सोडण्याची जबाबदारी तुम्ही मला दिली आहे ना. मी आधी काय बोलले होते त्यापेक्षा मला आता काय वाटतंय जास्त महत्वाचं आहे. आणि तुम्ही आधी कधी काहीच केलं नाही म्हणून आता काही करणार नाही कशावरून? तुम्ही किडनॅप नाही तर ऍक्सिडेंट तर नक्कीच करू शकता ना. आई अगं, तू गप्प बस. अजिबात एक शब्द बोलायचा नाही. आज मी स्वतः घेऊन जाणार आहे माझ्या आदितीला. बाजूला व्हा. मॅम, बरं झालं आपली इथेच भेट झाली. का काही बोलायचं होतं का? तुम्ही मला माझ्या क्लासरूमच्या परफॉर्मन्स बद्दल विचारलं होतं, त्याबद्दलच रिपोर्ट द्यायचा होता. लंच ब्रेक नंतर माझ्या केबिन मध्ये येऊन भेट, मग बोलू. ओके. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग. दीप्ती. हा मॅम. या मुलीने स्कूल युनिफॉर्म का घातलाय? मॅम, आज आपला स्कूल युनिफॉर्मच असतो, फक्त अदितीने चुकून आज स्पोर्ट्स युनिफॉर्म घातलाय. एकतर तू चुकीचा युनिफॉर्म घातलायस. आज पीटीचा युनिफॉर्म नाहीच आहे. चिंगीने लावलं एक झाड, झाडाला म्हणाली लवकर वाढ. झाडाला म्हणाली लवकर वाढ. हसत राहील पानन पान. हसत राहील पानन पान. अदिती, चल निघूया आपण. अगं पण आपण आत्ताच आलो ना. ते मला काही माहित नाही. माझ्यासोबत आत्ताच्या आत्ता घरी चालली असतो. आई अगं, सांगितलेलं कळत नाही का तुला? चल. मॅडम, तुम्ही असं का वागताय? एनी प्रॉब्लेम? ताईसाहेब, तुम्ही आधी तिला शाळेत सोडण्याऐवजी तिला परत का घरी घेऊन आलात? तिची तब्येत ठीक आहे ना? माझी अदिती शाळेत जाईल किंवा परत येईल, तुला काय त्याचं? ताईसाहेब, काळजीपोटी विचारतेय ना मी. काळजीपोटी? सगळं माहिती काढण्यासाठी चाललंय हे मला माहितीये. मला सगळं कळलंय.
अदितीचे सगळे अपडेट कोणाला तरी देऊन तिला गायब करण्याचा प्लॅन चालू आहे ना तुमचा? ताईसाहेब, माझं काही चुकलं असेल तर माझ्या 2 मुस्काटात मारा, पण असं काही बोलू नका. तुमच्या तोंडून असं काही ऐकताना पण त्रास होतोय. मलाही त्रास होतोय, मला खूप त्रास होतोय. तुम्ही माझ्या विरोधात असे डावपेच खेळताय ना, मला हे बघून खूप त्रास होतोय. पण तुम्ही किती खेळा डावपेच, मी माझ्या आदितीच्या केसालाही धक्का लागू देणार नाही, सांगून ठेवते. चल दीदी. बस इथे. खूप रात्र झालीये, आता अजिबात टाइमपास करायचा नाहीये. हा, झोपायचं छान. हो आई. तू थांब इथेच, मी आले. चल बाळा. ये बाळा. आता काळजी करायचं काहीच कारण नाहीये. झोप तू. आई, तुला एक विचारू? विचार ना बेटा. तू असं का वागतेस? सगळ्यांवर डाऊट का घेतेस? या सगळ्याच्या मागे तुझीच काळजी आहे. खरं सांगू का तुला, म्हणून सांगते. आपल्या आजूबाजूचे लोक चांगले नाही आहेत, ते आपला कधीही घात करू शकतात. दादाला मी गमावलं, मला आता तुला गमवायचं नाहीये. काही लोक खूप नशीबवान असतात, त्यांच्या आयुष्यात खूप पैसा येतो. त्यातलेच काही लोक दुर्दैवी असतात, तोच पैसा त्यांचा घात करतो. आपल्या बाबतीतही तेच झालं. दादा गेला तेव्हा त्याची सुरुवात झाली, आणि त्यांना तुझ्या बाबतीत शेवट करायचा आहे. पण मी आहे ना, मी असं काहीच होऊ देणार नाही. त्या गिधाडांच्या तावडीतून मीच तुला वाचवणार आहे. तू झोप. तू शांतपणे अगदी बिनधास्त झोप. कोण कोण बोलतंय? कोण अल्पना? अच्छा, मैत्रीच्या ऑफिस मध्ये काम करतेस होय? बर बर, बोल काय काम होतं? नाही नाही, शक्यच नाही. हे असं कधी घडणं शक्यच नाही. तुला माहितीये ना मैत्री कोण आहे ते? ती फक्त तुमच्या कंपनीची मालकीण नाही, ती त्या पलीकडे बरंच काही आहे. ती श्रीमंत आहे, ती प्रतिष्ठित आहे. ती तुमच्यासारख्या गरिबांकडे कधीच येणार नाही. तुझ्या डोहाळे जेवणाला नाही, आणि तुझ्या ओटी भरणीला सुद्धा नाही. आणि ह्यापुढे आपण कुणाला फोन करतोय आणि कशासाठी फोन करतोय याचा विचार करत जा. ठेव फोन.
हॅलो प्रिन्स, तू सांगितल्याप्रमाणे मी फोनवर बोलण्याचं नाटक केलं. हो मैत्रिणींनी सगळं ऐकलंय. मला खात्री आहे आपला हा प्लॅन नक्की सक्सेस होणार. अल्पना हाय. तू बोलवल्यावर मी कधीच तुझ्या फॅमिली फंक्शनला येत नाही असं तुझं म्हणणं असतं ना, म्हणून मी तुला काही न कळवता आले. सरप्राईज. मला माहितीये माझ्याबद्दल बाहेर बरंच काही वाईट बोललं जातं. मी कधीच कोणाच्या फंक्शनला जात नाही वगैरे वगैरे वगैरे. पण आता मी आले ना, मी स्वतः तुझं डोहाळे जेवण साग्र संगीत करणार आहे. आपण आज खूप धमाल करणार आहोत. तुला आवडते म्हणून लाल पैठणी आणलीये, हिरवा चुडा आणि ओटीचं सामान पण घेऊन आले. मीच बडबडत बसले. बोल की काहीतरी.